नमस्कार मैत्रिणीनं, आज आपण करणार आहोत तिळाची करंजी. याआधी मी तुमच्याबरोबर रव्याची करंजी शेअर केली आहे. त्याला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते मी. आणि आता आपण पाहूया की तिळाची करंजी कशी करायची. तर मला आशा आहे ही पण करंजी तुम्हाला नक्की आवडेल. तरी त्यासाठी नाही तर मी बारीक रवा घेतलेला आहे, चाळून 2 वाटी, जी वाटी दाखवली ना त्या वाटीनं 2 वाटी रवा घेतलेला आहे. परफेक्ट प्रमाण होते, तुम्ही वाटीचंच त्याच प्रमाण घ्या. आणि त्याच्यातनं मी थोडंसं मीठ टाकलं, अर्धा चमचा, आणि त्या रव्याला छान मिक्स करून घेतला. आणि त्याच्यातनं 2 चमचे आपले पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तूप ना असं गरम करून आपल्या त्या रव्यात टाकलेलं आहे. 2 वाटी रव्याला 2 चमचे तूप. का तर याला ना जरा तूप कमी टाकायचं रव्याच्या करंजीपेक्षा. तिळाच्या करंजीला मोहन कमी टाकायचं. का तर तिळात अगोदरच असं तेल असतं, आणि नंतर ते जास्त जर मोहन झालं, साठा जास्त झालं ना, तर मग ती आपली खूप तेलकट होती तिळाची करंजी. म्हणून त्याच्यात तिळाच्या करंजीला कधी पण मोहन रव्याच्या करंजीपेक्षा कमीच टाकायचं थोडंसं. मग आता ते कडक तुपाचं जे हे मोहन टाकलं का, ते हाताच्या साह्याने असं चोळून घ्यायचं. प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे रव्याच्या, म्हणजे ते असं हलका हलका होतो रवा आपला, त्यानेच आपली करंजी खुसखुशीत होते. तर आता त्याच्यात आपण मीठ टाकलं, तेल टाकलं. तर आपण 2 वाटी रव्याला आपल्याला एक अर्धी वाटी फक्त पाणी लागत. मळायला घट्ट घट्ट मळायचा हा पण गोळा. रव्याच्या करंजी इतका नाही घट्ट मळला तरी चालते, कारण ही करंजी काही इतकी रव्याच्या करंजी इतकी घट्ट नाही केली तरी चालतं याला. तर तुम्ही पाहू शकता थोडीशी लूज ठेवली मी रव्याची करंजीपेक्षा हे मिश्रण. तर मला 2 वाटी रव्याला अर्धी वाटी पाणी लागलं मळण्यासाठी. आणि आता ह्याला मी 2 तास भिजून देते. तर तुम्ही 1 तास भिजवलं ना तरी चालते, जास्त वेळ नाही भिजवलं तरी काही असं हे होत नाही. पण 1 तास तरी कमीत कमी हे करायचं, भिजू द्यायचं त्याला. तर तुम्ही पाहू शकता बरोबर अर्धी वाटीच फक्त पाणी लागलेलं आहे. तर आपलं रवा भिजत आहे तोपर्यंत आपण तिळाचं सारण करून घेऊया. त्यासाठी ज्या वाटीनं रवा घेतला का त्याच वाटीनं मी 1 वाटी तीळ घेतलं. तर हे ना परफेक्ट मिश्रण होतंय, शिल्लक राहत नाही, कमी पडत नाही. 2 वाटी रवा असले की 1 वाटी तीळ घ्यायचं. पण रवा जर तुम्ही फुल वाटी भरून घेतला असेल तर तीळ पण फुल वाटी भरून घ्यायचं. नाहीतर रवा फुल वाटी, तीळ सपट वाटी जर असं घेतलं तर आपलं सारण कमी पडेल नंतर. आणि साठ्याला पण मी तुम्हाला सांगते परफेक्ट तेवढा साठा बरोबर होते, शिल्लक बी राहत नाही आणि कमी पण पडत नाही. तर मी ना आता तीळ ना बारीक गॅसवर भाजून द्यायचे. एक खमंग जास्त पण भाजायचे नाही, नाहीतर आपलं ते सारण आहे ना ते असं करपट लागतं. तर असं बारीक गॅसवर असं तडतड होईपर्यंत भाजलं की नाही की लगेच गॅस बंद करायचं. एक 5-6 मिनटात आपले तीळ भाजले जाते, जास्त वेळ लागत नाही बारीक गॅसवर त्याला. तर मी आता हे तीळ लगेच काढून घेते, कारण कढई गरम असते. तडतड वाजले की खालून लगेच असं करपतं, ते काळं होतं ते. कारण आधीच कढईचं बुड पण हलका आहे माझ्या, जास्त जाड नाही कढई, त्यामुळं थोडा कलर चेंज येऊ शकतो. तर मी आता हे तीळ थंड करायला ठेवते. तर आपलं 2 तास झाले, तर मी 2 तासानंतर तुम्हाला रवा दाखवते. असा प्रकारे भिजलाय. आता हा रवा ना आपण मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा टाकून मऊ करून घेऊ. तुमच्याकडे जर पाटा वरवटा असेल तर तुम्ही त्याच्यावर असं चेचून घेऊ शकता. तर तुम्ही ना असं मिक्सरच्या भांड्यात त्याला थोडं थोडं टाकून असं मऊ फिरवून, जास्त वेळ पण फिरवायचं नाही. ह्याला काही इतकं जास्त आपण मळतानाच ते जास्त काही घट्ट मळलेलं नव्हतं रव्यासारखं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मऊ होतं ते. मग त्याचे ना असे उंडा करायचा, आपण चपातीचा याचा कसा करतो ना तसा करायचा, म्हणजे आपल्याला त्याची चपाती लाटता यावी अशा प्रकारे. तर असं दाबू दाबू ते करायचं. आणि लगेचच्या लगेच केल्या ना लगेच ते पातेल्यात एका झाकून ठेवायचं. नाहीतर असं ना त्याला वरून साई धरल्याने होते, ते वाळल्याने खरपजल्याने होतं. मग आपली चपाती व्यवस्थित लाटली जात नाही. तर अशाच प्रकारे मी गोळे करून ठेवते सर्व. तर माझे ना तेवढी 2 वाटी रव्यामध्ये 8 गोळे झाले बरोबर. तर एक काही लहान काही मोठे झाले असे करण्यात, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर बरोबर 8 गोळे झाले. तर त्या 8 गोळ्याच्या ना माझ्या नंतर 45 करंज्या झाल्या. मी खूप काही मोठ्या मोठ्या करंज्या केल्या नाही, छोटी साईज धरली. तर आता ना आपले तीळ आहेत ना, हे तीळ मी अगोदर सुरुवातीला थंड झाल्यानंतर कोरडेच असे मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचे, फक्त थोड्या वेळ, जास्त वेळ पण नाही, नाहीतर त्याचं तेल रिलीज होतं नंतर आपल्या तिळाचं. आणि त्याच्यातच ना मी 1 वाटी तिळासाठी 1 वाटी खिसल्याला गूळ घालायचा, म्हणजे ते लवकर बारीक होतं. आणि ते गूळ घातल्यास पण जास्त वेळ फिरवायचं नाही, फक्त 30 सेकंद आपला मिक्सर फिरवायचा, म्हणजे असं कोरडं मिश्रण व्हावं आपले तिळाचं, तसलं घट्ट होऊ नये, गोळा झाल्याने. तर आपलं मिश्रण
मिश्रण तयार झाले. आता आपण साठा करून घेऊ. तर साठा तयार करण्यासाठी नाही तर मी पोहे खायच्या चमच्याने फुल 2 चमचे भरून आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. रेग्युलरचं भाकरीला जे आपण तांदळाचं पीठ वापरतो ना ती. आणि त्याच्यातच ना 2 चमचे तूप टाकायचं. तूप वितळलेलं टाकायचं नाही, असं घट्ट तूप असतं ना ते टाकायचं, कारण वितळलेलं तूप कमी बसतं आणि घट्ट तूप चमच्यामध्ये जास्त बसतं तुम्हाला, आणि साठ्यासाठी कळावं म्हणून सांगते. आणि असं ते मिक्स करून घ्यायचं. आणि एवढा साठा ना आपल्या तेवढ्या 8 रोट्याला बास होते. या रव्याच्या करंजीला जास्त साठा लावायचा, तिळाच्या करंजीला जास्त साठा लावायचा नाही, नाहीतर ती तेलकट होती करंजी नंतर. म्हणून, कारण तिळात अगोदरच आपल्या तेल असतं ते. तर आता मी त्याची चपाती ना आपल्या लाटून घेतल्या, अशा पातळ चपात्या लाटायच्या त्याच्या. तर आता त्या चपातीला साठा फक्त थोडा लावायचा, एक आपला अर्धा चमचा फक्त घ्यायचा. आणि तो सर्व बाजून आता मी घेतला ना एवढाच साठा सगळीकडे मी लावणार आहे. असंच ते असं ही झाल्याने होतं, हाताला चिटकल्याने, पण ते व्यवस्थित लावायचं, तसंच ते लागलं जातं नंतर. आणि मी आता व्यवस्थित लावून घेतलं सर्व बाजूनी. आणि असं घट्ट त्याची अशी गुंडाळी केल्याने करायची, चपटी अशीच त्यात हवा राहून अशा प्रकारे. तर असे दाबून करायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवेत तशा साईजमध्ये त्याचे कट करायचं. पण शेवटला ना ते उलगडून त्याची म्हणून थोडंसं पाण्याचं बोट घेतलंय आणि ते कडा त्याच्या मिटून घेतल्यात अशा, म्हणजे ते व्यवस्थित मिटलं जावं, नाहीतर ते मिटत नाही व्यवस्थित. आता ना मी त्या उलटण्याच्या किंवा सुरीच्या साह्याने याचे कट करा. आता तुम्हाला करंजी किती लहान किती मोठी करायची त्याच्यावर तुम्ही करू शकता. तर मी आता मीडियम साईजमध्येच केल्या त्या, जास्त पण मोठ्या केल्या नाहीत, मी छोट्याच केल्या त्या. त्याच्यामुळं 8 गोळ्यामध्ये माझ्या 45 करंजी झाल्या. आणि एवढ्या करंजीला साठा म्हणा किंवा सारण म्हणा परफेक्ट झालं, कमी पडलं नाही किंवा शिल्लकही थोडं पण राहिलं नाही. तर मी एवढ्या गोळ्या केल्यात. काही वेळेस लहान मोठ्या झाल्यात, नंतर माझ्या आपली गोळे कसे लहान मोठे आहेत त्यानुसार लहान मोठे झालेले आहेत त्या. तर मी अशाच प्रकारे आता त्याच्या सर्व हे करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि याच्यावर पण लगेच झाकण टाकायचं नाही, तर हे पण वाळल्याने होतं, नंतर लाटता येत नाही आपल्याला. आणि आता आपण एक पारी लाटायला घेऊ. तर आता हे आमच्या इकडे ना चौकोनी पारी लाटली जाते. गेल्या वेळेस मी रव्याच्या करंजीला मला एक कमेंट आली की समोस्यासारख्या करंज्या का केल्यात त्रिकोणी. तर आमच्याकडे अशाच करंज्या केल्या जातात. आता प्रत्येक भागातली पद्धत वेगळी असते. आणि मला त्यात एक कमेंट पण आली होती की सारण खूप कमी घातलं, खुळखुळा होतात करंज्या. तर त्या ताईंना मी सांगते, ताई आपलं करंज्याचं आवरण जर वरचं मऊ असेल तर तुम्ही कमी जरी सारण घातलं तर आपली करंजी खुळखुळा होत नाही. करंजी खुळखुळा केव्हा होते, जेव्हा वरचं त्याचं सारण कडक होतं, निब्बर होतं, त्यावेळेसच आतलं सारण खुळखुळ वाजतं. ही करंजी आपली ओठाने खाण्यासारखी मऊ झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळे ती निब्बर होण्याची किंवा खुळखुळा होण्याचा प्रश्नच नाही. आणि ही करंजीची पातेनं मी छोट्या पात्या केल्या म्हणून मी सारण पण कमीच घातलेलं आहे. तुम्ही जर मोठ्या करंज्या केल्या तर त्यात सारण जास्त घाला, कारण जर आपण पाती छोटी करायची, सारण जास्त जर घातलं तर ती करंजी नंतर तेलात फुटती. तर त्या ताईंना समजलं असेल त्याचं उत्तर, मी त्यांना कमेंटमध्ये पण सांगितलं होतं, पण असं सविस्तर सांगता आलं नव्हतं मला. तर आता ना आपण ती चौकोनी पाती लाटून घेतली, त्याच्या कडेला पाण्याचं बोट लावलं आणि आपलं तिळाचं सारण आहे ना ते त्याच्यात टाकलं आणि त्याच्या कडा बंद करून घेतल्या सर्व बाजूनी. तर गेल्या अशा बोटाच्या साह्याने दाबायचं व्यवस्थित. एडिटिंग करताना ते जरा हात वरी गेला, मला व्यवस्थित मी लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. तर मी आशा आहे तुम्ही समजून घेशाल. तर अशा प्रकारे दाबून घेतल्यानंतर नखाच्या साह्याने असं त्याला नखं टोचवायची. तर असं केल्याने काय होतं की आपली करंजी तेलात टाकल्यास फुटत नाही. बोटाने दाबल्यास तेलात टाकल्यास फुटू शकते, पण नखाने असं दाबलं की नाही त्याला थोडं की फुटत नाही. तर एका ताईंनं मला ह्याला पण कमेंट केली की नखं लावायचे नाहीत, काटे चमचे वापरायचे. तर त्या ताईंना मी दाखवते आणि तुम्ही पाहू पण शकता की नखं जास्त वाढलेले नसतात, कोणत्याच गृहिणीचे कमीच नखं असतात. आणि स्वच्छतेची काळजी पण प्रत्येक गृहिणी घेते. आणि काटे चमच्यानी जर प्रत्येक करंजीला जर असे काट देत राहिलं तर वेळ खूप लागेल त्याला. एकटी बाई करंजी करायची मला आधीच करंजीला वेळ लागतो. तर मी ना तेल गरम केलेलं आहे, जास्त पण कडक केलेला नाही, मीडियम गरम केलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता करंजी टाकायची आणि 30 सेकंदातच खालून आणि वरच्या साईडनं तळून घ्यायची. असे पांढऱ्या शुभ्र अशा करंज्या तळून घ्यायच्या अशा प्रकारे. तर मी सर्व करंज्या अशा प्रकारेच आता तळून घेते. तर जर 2-3 व्यक्ती असतील तर करंज्या लवकर होतात. एक जण चपाती लाटायला, एक जण साठा लावायला, भरायला कोणी, तळायला कोणी, मग त्याच्यामध्ये 15-20 मिनिटात करंज्या होतात. पण एकट्या बाईला करंज्या
करंज्या करायच्या म्हणले की वेळ लागतो, म्हणून असं उरकण्यासाठी नखाच्या साह्यानेच दाबलं जातं. आणि हे पारंपरिक आहे, म्हणजे पहिल्यापासून माझी आजी पण असेच करंज्या करायची, मम्मी पण अशाच करायची आणि माझ्या सासूबाई पण अशाच करतात. मग त्याच्यामुळं आमच्या इकडे अशाच पद्धतीने केल्या जातात. तर तुम्ही पाहू शकता करंजी कशी झालेली आहे, एकदम मऊ झालेली आहे. अशी तुम्ही पाहू शकता तेलकट नाही काही नाही, बोटाने दाबलं की ते आवरण खालचं दबत आहे, तुम्ही पाहू शकता. असं खुळखुळा नाही ना काही नाही, सारण परफेक्ट झालेलं आहे. तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या तिळाच्या करंज्या ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या रव्याच्या करंज्यांना 1,10,000 झालेल्या आहेत त्या.